शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं काय करावं हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून खूप छान असा नाश्ता करता येतो बरं का. आता इथे मी 2 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून नंतर ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक पावडर करून घेतली आहे. अगदीच बारीक अशी नाही, पण रवाळ अशी पावडर करून घ्यायची. तसा हा पदार्थ फार जुना आहे, म्हणजे मी लहान होते तेव्हा माझी आई सुद्धा घरी बनवायची. आता इथे मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं का त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता हे घालायचं, म्हणजे याची फोडणी आपण देणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता यामध्ये आपण चिमूटभर हळद घातली आहे. हळदीने याला खूप छान असा रंग येतो. आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. आता यामध्ये मी चिमूटभर लाल तिखट टाकलं आहे, कारण आपल्याला हे जास्त तिखट करायचं नाही, त्यामुळे अर्धा चमच्यापेक्षाही कमी असं लाल तिखट घातलं आहे. आणि तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तर तुम्ही यात बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, त्यांनी ही टेस्ट खूप छान येते. आपण आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला आपला चुरा घालणार आहोत. हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं. हे सगळं एकजीव झालं की वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हेही छान हलवून घ्यायचं. गरज पडली तर 2 मिनिटं ह्याला झाकून हलवायचं. तयार आहे आपल्या चपातीचा चुरा.